तुमचा आमचा आवडता गरीब घराण्यातून आलेला सूरज चव्हाण आता आपल्याला मोठ्या पडद्यावर बघायला मिळणार आहे। सूरजची कॉमेडी, हटके स्टाईल, त्याचा भन्नाट अभिनय आणि फुल ऑन मनोरंजन सिनेमामध्ये अनुभवायला मिळणार असल्याचे दिसत आहे। या चित्रपटात सूरज चव्हाणची लव्ह स्टोरी आपल्याला पाहायला मिळणार आहे। व्हिडिओ पुढे बघण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करून व्हिडिओला लाईक जरूर करा। पडद्यावरील वादग्रस्त पण तितकाच लोकप्रिय असणाऱ्या बिग बॉसच्या मराठी 5 सीझनचा विजेता सूरज चव्हाण हा संपूर्ण महाराष्ट्रातील प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे। एका अतिशय गरीब घरातून आलेला मुलगा बिग बॉस जिंकला यातच सर्वांना आनंद होतो। आता सूरजच्या जीवनावर आधारित झापूक झुपूक हा सिनेमा येत आहे। या सिनेमाचा टीजर नुकताच प्रदर्शित झाला असून चर्चेत आहे। तुम्ही हा टीजर पाहिला नसेल तर नक्की पहा। काय आहे चित्रपटाचा टीजर बघा। झापूक झुपूक सिनेमाच्या टीजरमध्ये चित्रपटाची थोडीशी झलक पाहायला मिळते। सूरजची कॉमेडी, हटके स्टाईल, त्याचा भन्नाट अभिनय आणि फुल ऑन मनोरंजन सिनेमामध्ये अनुभवायला मिळणार असल्याचे दिसत आहे। या चित्रपटात सूरज चव्हाणची लव्ह स्टोरी आपल्याला पाहायला मिळणार आहे। टीजरमध्ये सूरज एका मुलीच्या प्रेमात असल्याचे दिसत आहे। तसेच तो म्हणतो, मार्केट गाजवायला आणि पोरीला लाजवायला सूरज चव्हाणच्या नजरेतच दम आहे, असे अनेक डायलॉग बोलताना तो दिसणार आहे। हालाकीच्या परिस्थितीतून वर येऊन सूरजने प्रसिद्धी मिळवत माणुसकी जपली। त्याची अकल्पनीय आणि प्रशंसनीय मेहनत आता मोठ्या पडद्यावर आपल्याला पाहायला मिळणार आहे। एका ग्रामीण भागातील हा मुलगा त्याच्या चित्रपटासाठी सध्या भरपूर चर्चेत आला आहे। मराठी मातीतल्या या साध्या भोळ्या सूरजसाठी प्रेक्षकांमध्ये कमालीची क्रेज निर्माण झाली आहे। तुम्हाला पण सूरज चव्हाण आवडतो का? व्हिडिओला लाईक करून कमेंटमध्ये नक्की कळवा। सिनेमामध्ये कोणते कलाकार आपल्याला बघायला मिळणार आहेत ते बघा। सूरज चव्हाण बरोबर या चित्रपटात अनेक कलाकारांची वर्णी लागली आहे। जुई भागवत, इंद्रनील कामत, हेमंत फरांदे, पायल जाधव, पुष्कराज चिरकुटकर आणि मिलिंद गवळी आणि दीपाली पानसरे हे कलाकार मुख्य भूमिकेत झळकणार आहे। या चित्रपटात एक धमाल लव्ह स्टोरी पाहायला आपल्याला मिळणार आहे। हा चित्रपट 25 एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। त्यापूर्वी चित्रपटाचा टीजर प्रोमो व्हायरल झाला आहे। याच प्रोमोवर अनेक जणांनी नाराजी सुद्धा व्यक्त केली आहे।